नमस्कार, मी फिरोज शेख. आपण आलेलो आहोत आयकॉन डिजिटल झोनला परीक्षा केंद्रावरती. इथे लाखोच्या संख्येने हजारो संख्येने विद्यार्थी इथे परीक्षेला आलेले असतात आणि आज विद्यार्थ्यांची कशी परीक्षा झाली, कसा पेपर गेला, आपण थोड्या वेळ त्यांचे जाणून घेऊ. प्रवास स्टार्ट होईल त्याला प्रतिक्रिया जाणून घेऊ. भैया, काय नाव तुझं? सार्थक. हा, कुठून आला? मी इकडूनच इकडचं जायचं. अच्छा, इथलाच आहे, प्रॉपरचा आहे. हो हो. कुठला पेपर तुझा? जेईचा. जेईचा पेपर आहे. कसा अभ्यास झालेला आहे तुझा? झालंय बऱ्यापैकी. मी तर सीटी देणार आहे, मी फक्त जेई देण्यासाठी आलोय. बर, किती मार्काचा तू सोडशील अंदाज? तुझा अंदाज? बघू जितकं झालं तितकं. आता तरी एक अंदाज सोडवशील किती? 90-100 पर्यंत सोडवेल. दीदी, तुझं नाव काय सर्वप्रथम? प्रियांका बाळूकाळे. काय कसं गेला पेपर तुझा? छान गेला. एक किती मार्काचा पेपर होता तुझा? 300. 300. आणि तुला सरासरी मार्क किती पडतील? 200. 200 तरी तुला मार्क पडतील. तुला विश्वास आहे? तू तिथे अभ्यास केला? हो. हा? हो. आपल्यासोबत अजून एक दुसरी दीदी आहे, तिला विचारू. दीदी, तुझं नाव काय बाई? भक्ती काकडे. भक्ती काकडे. कुठून आलीस? इथलेच. कसा गेला पेपर तुझा? चांगला गेला. चांगला गेला. किती मार्काचा पेपर होता आणि किती पडतील तुला सरासरी? 300 मार्काचा होता. 200-250. 200-250 पडतील. वा, छान. तुझा दीदी? माझा उद्या. उद्या आहे का तुझा? आपण पालकांना त्यांचे जे मुलं आहेत त्यांनी कसा अभ्यास केला. ताई, तुमचं नाव काय? माझं नाव भाग्यलक्ष्मी जाधव. अच्छा, कसं तुमच्या जी भावाची मुलगी आहे तिचा कसा पेपर गेला आणि तिने काय सांगितलं तुम्हाला? तिचा पेपर छान गेलेला आहे. पेपर 250 मार्क पडन म्हणताय त्या दोघी जणी. आता ही भावाची, ही बहिणीची मुलगी. एक वेळेस काय भावा म्हणजे घरी पालकांना, आई वडिलांना, भावांना सांगण्यासाठी विद्यार्थी घाबरतात, पण काकी असेल, मावशी असेल, त्यांना कधी घाबरत नाहीत. तर तुम्हाला हिनं खरं खरं सांगितलं असेल किती मार्क पडतील? हा, तिने सांगितलं मला 200 मार्क पडन म्हणून. 200 मार्क पडतील. आणि ह्या दिदीचं एक आहे, ती म्हणते 250 मार्क पडन म्हणते. 250 पर्यंत मार्क पडतील. अशा एक पालकांचा एक विद्यार्थ्यांचा विश्वास आहे. सेलून आलात का? कोण आहे परीक्षेसाठी? मुलगी. परीक्षेसाठी गेले का झाले पेपर? अच्छा, सेलून आलात. कसा गेला मुलीला अभ्यास? पेपर काय होता तुझा? JEE. कसा गेला तुझा पेपर? छान गेलाय. एक सरासरी किती मार्क पडतील? तरी 300-200 पडतील. तुझं नाव काय? तन्वी लोखंडे. अच्छा, कसा गेला तुझा पेपर? अच्छा, चांगला गेला. चांगला गेला. किती मार्क पडतील सरासरी? 200-250. 200-250 पडतील. हर्षानी कृष्णकुमार डांगर. अच्छा, कुठून आले? मुक्तापूर बेड, नागपूर डिस्ट्रिक्ट. अच्छा, कसा गेला पेपर? छान गेला. छान गेला. किती मार्क पडतील? 200 पडतील. दीदी, तू कसा गेला आजचा पेपर तुझा? आजचा पेपर चांगला गेला. चांगला गेला. तुला असं काय वाटतं की तुला किती मार्क पडतील सरासरी? मला 150-200 पर्यंत वाटते. 150-200 पर्यंत. असं वाटत नाही तुला 300 क्रॉस होतील, तुला आउट ऑफ मार्क पडतील असं वाटत नाही का? नाही, बट सध्या बोर्ड असल्यामुळे प्रिपरेशन कमी झालं होतं. बट पडून जाते 200च्या आसपास. अभ्यास केला तेवढा? हो, एकदम कम्प्लीट करून आलात ना? हो. अच्छा, तुझं नाव दीदी? प्राची शिंदे. मी बजाजनगर वरून आली. माझं पेपर अजून बाकी आहे का? कसा अभ्यास केला घरी? चांगला गेलाय. चांगला गेलाय. आता हे चांगला किती चांगला गेला? आता परीक्षा झाल्यानंतर मार्क, पण तरी तुला तुझ्या अभ्यासावर किती वाटतं की तुला इतके मार्क पडतील? 150 क्रॉस होऊन जाते. 150 क्रॉस होऊन जातील. आता पेपरच ठरवेल मग पुढचा. असं म्हणून आलात? बजाजनगर. बजाजनगरहून. कोण होतं परीक्षेला तुमचं? माझी मुलगी आता आहे पेपर आहे तिचा. कसं वाटतं तुमच्या मुलीने इतके दिवस अभ्यास वगैरे कसा केला असेल आणि तिला मार्क किती पडतील तुम्हाला काय वाटतं? एकदम छान केलेलं आहे. छान अभ्यास केलेला आहे. एकदम चांगले मार्क घेईल. हो, चांगले गेले. काय नाव तुझं? सलोनी. सलोनी, पेपर झाला की बाकी आहे? नाही, मी इंटेरियर डिझायनर आहे. माझा पेपर नाही. अच्छा, मग कुणाला घेण्यासाठी आले का सोडण्यासाठी? सिस्टर आहे. सिस्टरचा कसा पेपर गेला? काय तिथं बाकी अजून आता बाकी आहे का? तू सिस्टर सोबत चर्चा केली का? तुला असा अभ्यास केलेला आहे, तू असा पेपर तुझा गेला पाहिजे, इतके मार्क तुला पडले पाहिजे, काय म्हटले तुम्ही? स्टडी चांगली केली आहे तिने. ते देईल चांगला पेपर. हो. हा एक तिच्या बहिणीवरचा एक विश्वास होता का माझी बहीण एक चांगले मार्क दिला आणि चांगले तिला मार्क पडतील. कुठून आलात तुम्ही? मी आधी नगर. काय नाव तुमचं? गणेश काठार. त्याचा तुमचा कुणाचा पेपर होता? कोण होता तुमच्या? माझा मुलगा होता. कसा गेला पेपर मुलाचा विचारलं तुम्ही? पेपर छान गेला, बोललो त्याला. अच्छा, छान गेला म्हणे. किती मार्क पडतील सरासरी काही बोलला? ते बोलता बोलला नाही, पण 200 पर्यंत पडेल. अच्छा, 200 पर्यंत. काय नाव तुझं? रोशन चव्हाण. कुठला पेपर तुझा आज? JEE. अच्छा, तुला काय वाटतं कसा पेपर गेला? तुझा अभ्यास कसा आहे? अभ्यास काय एवढा चांगला नाही, प्रयत्न आहे. कुठला पेपर होता तुझा आज? JEE. अच्छा, जेईचा पेपर होता. कसा पेपर गेला तुझा? चांगलाच गेला. किती मार्क पडतील? 150च्या अपेक्षा आहे आता. 150चे पण. किती क्वेश्चन गेले? सोडले बरेच सोडले, तरी कमीत कमी 40 तरी सोडले. अच्छा, किती पर्यंत मार्क पडतील तुला मग? 150ची अपेक्षा आहे. 150-200 नक्की? हो.
भैया तू रे, तुझं काय नाव आहे? सुरू होईल का? तुझं रे दादा? माझं झालंय. झाला, काय नाव आहे तुझं? आदित्य नरवडे. कुठून आलास? हर्सूलहून आलात. किती मार्क पडतील? 160 पर्यंत लिहिलेलं आहे आता. तरी अंदाजे तुला किती पडतील मग? 100 सोबत एक पालक आहेत. पालकांनी मस्त त्यांचा विद्यार्थी मध्ये केलेला आहे, त्यांच्याकडून प्रतिक्रिया जाणून. काय तुमचं सर्वप्रथम नाव काय? माझं नाव विजय कुमार दळे. कुठून आलात? मी वैजापूरहून आलो. वैजापूरहून आलात. कसं गेलं तुमच्या विद्यार्थ्याचा पेपर वगैरे? आणि पेपर आता आहे आता मध्ये पेपर 6 साठी केलेला आहे. कसं वाटतं तुम्हाला? काय किती कराल विद्यार्थी? मुलगा तो त्याचं टार्गेट आहे ते क्रॉस करेल. क्रॉस करेल. तुम्हाला म्हणजे विश्वास आहे? काय नाव तुझं? सर्वप्रथम नाव काय तुझं? अनिकेत गजानन काळे. कसं गेलं पेपर? कुठला होता तुझा? पेपर JEE. कसं गेलं पेपर? पेपर चांगला आहे. किती मार्काचा पेपर होता? पेपर 300 मार्काचा होता. 300 मार्काचा पेपर 300 मार्क. कमीत कमी तू क्वेश्चन किती सोडले त्याच्यामध्ये? 55 सोडवले. किती मार्क पडतील? तरी 110. 110 पुढे पडतील. तर हा विद्यार्थी तिचं हे होतं की 110 पर्यंत मला मार्क पडतील. आपल्याकडे अजून काही विद्यार्थी आहेत, आपण त्यांच्याकडून प्रक्रिया जाणून घ्या. भैया तरटे ओंकार संदीप. परीक्षेला होता का? नाही, पेपरला जायचं मग 3 ते आता 6 जायचं का? कुठला पेपर आहे तुझा? जेईचा. जेईचा पेपर आहे का? किती मार्काचा पेपर आहे? 300 मार्काचा. किती अभ्यास झाला? किती पर्यंत सोडशील तू? मी सोडून आता पेपर पाहिल्याशिवाय काय करणार. तरी एक अंदाज? पेपर पाहिल्यानंतरच कळणार. कुठून आला? मी त्रिमूर्ती कॉलेजला आहे. नाव तुझं? तरटे ओंकार संदीप. तरटे ओंकार. सेकंड शिफ्टला पण असणार आहेत आणि काहीच आता ते 9 ते 12 होता तो पेपर इथे झालेला आहे. 9 ते 12 विद्यार्थी बाहेर पडत आहेत. आपण त्यांची पूर्ण प्रक्रिया जाणून घेऊया. दीदी, परीक्षेला होतात का? कसा गेला पेपर? किती मार्काचा होता पेपर? 1 मिनिट. काय विद्यार्थी आपल्या सोबत आहे, विचार जाणून घेऊया पेपर कसा. भैया कुठून? सर्वप्रथम नाव काय तुझं? यश सोनवणे. कसा गेला पेपर तुझा? चांगला गेला. ऍव्हरेज गेला. कमीत कमी किती मार्काचा तू सोडलेला पेपर? मी 152 मार्काचा सोडवला आहे. टोटल किती मार्काचा पेपर होता? 300 मार्काचा. किती पडतील? पडतील काही सांगता येत नाही. तरी अंदाज तुझा अभ्यासाच्या हिशोबाने 100 तरी पडले पाहिजे. 100 तरी पडले पाहिजे. कमीत कमी. वेदांती. कसा गेला पेपर आजचा तुझा? पेपर एकदम छान गेला. किती मार्काचा पेपर होता? 300. आणि किती मार्काचा तू लिहिला असेल आणि किती मार्क पडतील तुझा एक अंदाज तुझा? मी 260 मार्काचा लिहिलाय आणि असं किती मिळतील ते नाही सांगू शकत, बट चांगला गेलाय. चांगला गेलाय. हा. मार्क किती पडतील कमीत कमी तुला? मार्क आता सांगते ना. तरी एक अंदाज? 100 प्लस. 100 प्लस पडतील. वा वा, छान. पेपर चांगला गेला, पण मॅथ्स अवघड होता. अच्छा, मॅथचा अवघड होता. मॅथचा अवघड असला तेव्हा तू किती मार्काचा लिहिलो, म्हणजे असा एक अंदाज तुझा किती लिहिला असेल तू? तरी मी 15 क्वेश्चन अटेम्प्ट केले. अच्छा, नाव काय तुझं? सांची काय कुठून आली? इथलचीच आहे, औरंगाबाद. हो. चांगला गेला. नाव काय तुझं? आर्यन कामटे. किती मार्क सोडला? 50 प्रश्न केले. 50 प्रश्न केले. 50 प्रश्न केलं. 50 प्रश्नाचं तुला मार्क किती पडतील एक अंदाजे? बघू आता अंदाजे काय सांग. तरी एक पडतील आता कसं काय आता मार्क. तू परीक्षेला होता का? कसा गेला पेपर? हे ताई आहे आपल्यासोबत जोडायला. दीदी, काय नाव तुझं सर्वप्रथम? खुशी ईश्वर तेली. असं का? आज कुठला पेपर होता तुझा? JEE पेपर होता. कसा पेपर गेला तुझा? मॉडरेट गेला मला तरी. हा. किती मार्क पडतील? आता आय थिंक 120 110 अशी. ओके. किती मार्काचा लिहिला असेल कमी? कमीत कमी 150 200 किती पडतील? पडतील. 100 ते 100. कुठून आलात? जाणून घेऊ त्यांची प्रक्रिया. काय त्याच्या मुलाने कसा अभ्यास केलेला आहे आणि कसा राहिला मुलाजवळ? काय कुठले सर्वप्रथम तुमचं नाव? माझं नाव विजय यशवंत परदेशी, बजाजनगरला राहतो. माझा मुलगा साई परदेशी हा खूप अभ्यास करतो, रात्रभर अभ्यास करतो आणि आता ची परीक्षा देण्यासाठी आलाय. तर आता त्याची वाट बघतोय मी. तो आला का लगेच त्याला घेऊन जातो. काय वाटतं तुम्हाला तुमच्या मुलाने किती म्हणजे कसं लिहिलं असेल पेपर, कसा गेला असेल, तुम्हाला काय वाटतं? मला त्याची 100% गॅरंटी आहे. तो खूप चांगला आला होता का? कसा गेला पेपर आजचा? हार्ड होता. अच्छा, किती क्वेश्चन लिहिले तू? 15-16 सोडले, बाकी सर्व लिहिले. अच्छा, किती मार्क पडतील सरासरी? अंदाज नाही. तरी एक अंदाज तुझ्या अभ्यासाच्या हिशोबाने? 70-80% पडेल.